श्री स्वामी समर्थ. माझं नाव स्वाती प्रमोद पोथीवाले. मी आणि माझे मिस्टर प्रमोद पोथीवाले. आम्हाला दोघांना अध्यात्माची खूप ओढ आधीपासून. स्वामी हे आमच्या कुटुंबाचे आराध्य दैवत. सुरुवातीपासून स्वामींची सेवा आमच्या घरी भरपूर आहे. त्याच्यामुळे ध्यानाची एक ओढ लागलेली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान जिथे जिथे आम्हाला सापडत होतं आम्ही करत होतो. एक दिवस अचानक मिस्टरांनी येऊन सांगितलं की गायत्री मंत्राचं ध्यान आहे, आपण ट्राय करूया. तर म्हटलं ठीक आहे. आणायचे हनुमान जयंती होती 2 एप्रिल हा या वर्षीचा 2 एप्रिलचा दिवस. त्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी गायत्री मंत्र ध्यानाचा आमचा पहिला दिवस होता आणि खरोखर सांगते याआधी बसायचे ध्यानाला आणि अनुभव पण छान होते. स्वामी कृपेने बऱ्यापैकी ट्रान्समध्ये जाण्याची एक सवय लागलेली होती. पण ज्या दिवशी पहिल्यांदा आईच्या माध्यमातून गायत्री मंत्र ध्यानाला बसले, यापूर्वी बराच अनुभव होता, पण त्या अनुभवांना एक गोल्डन पुश जो असतो तो गोल्डन पुश आईंनी दिला. अगदी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी ध्यानाला बसले त्या दिवशी विदिन अ मिनिट म्हणजे आईच्या मुखातून 2दा गायत्री मंत्र ऐकल्यानंतर जे ट्रान्समध्ये गेले आणि पहिल्याच दिवशी पूर्ण ब्रह्मांड बघितलं. त्यातल्या त्यात अनाहत नाद हा शब्द फक्त ऐकलेला होता, पहिल्यांदा तो अनुभवला. अगदी सगळ्या सिताऱ्यांमध्ये ताऱ्यांमध्ये मी बासरीचा आवाज ऐकलेला त्या दिवशी, शंखाचा नाद ऐकलेला. आईच्या माध्यमातनं पहिलाच दिवस आईंनी असं काही दाखवलं की अवर्णनीय. आणि त्या दिवशीपासून खरोखर आईची फॅन होऊन गेले. खूप छान, खूप छान. मलाच नाही, माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप छान अनुभव आहेत. आणि आईंच्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्या ज्या पद्धतीने शिकवतात, ज्या पद्धतीने त्या ध्यानामध्ये उतरवतात प्रत्येक जणाला, आपल्या अपेक्षेच्या, आपल्या बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी नवं, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं, वेगवेगळी ऊर्जा, वेगवेगळ्या दिवशी परत काहीतरी नवं नवं हे आईने आम्हाला सगळ्यांना दिलं. खरोखर आईची ऊर्जा. ज्या दिवशी बसले, आई सिंपलशी एक गोष्ट सांगतात की त्या सामान्य लोकांसाठी या प्लॅटफॉर्मवर आलेल्या आहेत. कारण प्रत्येकाकडे एवढा पैसा नसतो किंवा प्रत्येकाकडे इच्छा असूनही त्या मार्गाला जाऊ शकत नाही जस्ट बिकॉज ऑफ मनी. तर आईंच्याकडनं मिळालेलं ज्ञान अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, जसं सकाळी सकाळी आई ओढणी बांधायला लावतात, जेव्हा आईंची ऊर्जा टच होते, खरं सांगते की ती ओढणी हलकीशी सैल होते आणि ती सैल होताबरोबर जाणवते की आई आले, आई आता आपल्याकडनं. आणि नख शिखांत जो शब्द असतो, एवढी ऊर्जा, अगदी कणाकणात ती ऊर्जा जाणवते. शरीराच्या अगदी बोटांच्या नखांपासनं, पायाच्या नखापासनं डोक्यापर्यंत ती पूर्ण पूर्ण जाणवते. इतकी आईची ऊर्जा आहे. आणि आई आणि सर खरोखर सांगेल की देवांनी पाठवलेले देवदूत आहेत आमच्यासाठी. दोघही जण खरोखर देवदूत आहेत. एक सिक्का असतो, सिक्क्याची एक बाजू जर बघितली ना, तर आईंचा जो अभ्यास आहे आपल्या विचार करण्याच्या पलीकडे आहे. खरोखर वेद झाले, उपनिषद झाले, संस्कृताचे श्लोक झाले, अगदी कंठस्थ. कुठल्या गोष्टीत, कुठला त्यांच्या बोलण्यामधनं त्यांच्या अभ्यासाची एक लहर आपल्याला लक्षात येते. खरोखर एवढा अभ्यास, एवढं डीप नॉलेज आणि त्यातला अगदी सखोलापर्यंतचा आपल्यासाठी काढून आणलेला निचोड जो असतो तो, आणि त्यातनं त्या माध्यमातून आपल्याला जे ते ऊर्जा देतात, तो ऊर्जेचा स्तर अवर्णनीय. आणि त्यामध्ये जर सिक्क्याची दुसरी बाजू बघितली तर आपल्याला थोडं जरी मिळालं ना तरी अहंकार चढतो. इथे अहंकार या शब्दाला जागाच नाही. अगदी प्रत्येकाला प्रेमाने, आपुलकीने, अगदी जवळ घेऊन, म्हणजे प्रत्येकाच्या मनाला टच करून त्या बोलतात सर्वांशी. खरोखर आई, डाऊन टू अर्थ हा शब्द या दोघांनाही लागतो. खरोखर एवढं असल्यानंतरही कुठलाही मान, सन्मान किंवा अहंकार या शब्दांना आई आणि सर दोघांजवळही जागा नाही. आजपर्यंत हे माहिती होतं की आई हा शब्द खूप जवळ जोडून नेतो. का?
तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तर या आम्हा सगळ्यांच्या आत्म्याला त्या ईश्वरासोबत मिळवण्याची जी प्रक्रिया आई करत आहे, हा शब्द खरोखर आईंना पुरेपूर जोडतो. खरं सांगेल आई आणि सर की हे विद्यापीठचे नियोजन आहे, त्यांनी तुम्हाला आमच्यापर्यंत आणलेलं आहे. त्यानंतर एक प्रयोग सगळ्यांनी खरोखर करून बघण्यासारखा. गायत्री मंत्र आजपर्यंत फक्त असं माहिती होतं की एक माळ घ्यायची आणि जपायचा, एवढंच फक्त काय ते माहिती होतं, किंवा आतमध्ये जपामध्ये करायचा, एवढं काय ते थोडंफार माहिती होतं. पण गायत्री मंत्र इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आपण, आणि त्या करताना त्याची जी ऊर्जा आहे ती किती विलक्षण अनुभवता येते, त्याचं काय दर्शन आहे आणि कुठपर्यंत ते पोहोचू शकतं, हा सगळा प्रवास आईने करून दिला. खरोखर आईंना या बाबतीत धन्यवाद हा शब्द खूप छोटासा, खूपच छोटासा आहे. सामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या दानातून, छोट्या छोट्या गोष्टींमधून जे महत्व त्या समजावून सांगतात ना, खरोखर म्हणजे अगदी आज सोमवार आहे तर अमुक करा, मंगळवार आहे तमुक करा, सकाळी उठताना हे करा, एक आई जसं बाळाला, आपल्या लेकराला समजावून सांगते त्याच्यासाठी की त्याची प्रगती व्हावी, खरोखर आई तसंच हात धरून आम्हा सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची प्रगती करून टाकत आहे. ध्यानात बऱ्याच जणांना एक अडचण येते, ती म्हणजे अशी की ध्यानात विचार खूप येतात, खूप विचार येतात आणि आपण त्या शून्याला गाठूच शकतो. आईच्या प्लॅटफॉर्मवर ह्या शून्याला किंमतच नाही. का? कारण आई इतका जप आणि इतक्या पद्धतीने श्वासांच्या माध्यमातून आणि त्याला एवढं चढ उतार करून घेतात की त्या बिचाराला कुठेतरी बाजूलाच बसावं लागतं की बाबा थांब, सगळं होऊ दे, नंतर तू ये, नाहीतर जा, तुला जायचं आहे तर. इतकं छान आईचं प्लॅटफॉर्म आहे. खरं सांगते, इतकं मनातनं बोलते, हे खरंच एक लेकरू आपल्या आईसाठी बोलू शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं निश्चित, एवढं देताना त्या एका रुपयाची सुद्धा आपल्याकडनं अपेक्षा करत नाही. खरंच हे कौतुकास्पद आहे. म्हणजे या तुमच्या या उपक्रमाला शब्दच नाही. खरोखर आहे परमेश्वर तुमच्या आणि सरांच्या सर्व इच्छा पूर्ण करत, कारण तुम्ही एवढा आमच्यासाठी करत आहात. एक आई तीच हे सगळं करू शकते आपल्या लेकरांसाठी. बॅच मध्ये आता आमची जवळजवळ 4थी बॅच आहे, आम्ही जॉईन करतोय. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळा अनुभव आहे. प्रत्येक दिवशी आम्ही आमच्या घरामध्ये सुद्धा ती ऊर्जा, दिवसभर पॉझिटिव्ह ऊर्जा जाणवते. आमच्या ज्या छोट्या मोठ्या विश लिहिल्या जातात त्या अगदी अलगद पूर्ण होतात. त्याच्यामुळे आता विश मध्ये एकच उरलेलं आहे की अखंड गुरुभक्ती मिळू दे, आईची छत्रछाया मिळू दे. बॅच मध्ये पहिल्या बॅच पासून आतापर्यंत एकही व्यक्ती असा सुटला नाहीये की ज्यांनी परमेश्वराचं दर्शन आईच्या माध्यमातून केलेलं नाही. हे मी नाही, पूर्ण बॅचचे लोक बोलतात. आज जवळजवळ 150 लोक बॅच मध्ये आहेत, पण प्रत्येक जणाचा हा अनुभव आहे की खरोखर आईच्या माध्यमातून प्रत्येकाला दर्शन घडलेलं आहे. गुरु गोविंद सिंगांची एक उक्ती आहे जी आईवर पूर्ण लागू पडते, आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आईसाठी ती म्हणायची इच्छा आहे. गुरु गोविंद साधे खडा, काके लागू का, बलिहारी गुरु आपण गोविंद. प्रत्येकाला आईने गुरु ह्या माध्यमातून परमेश्वराचं दर्शन केलं. खूप धन्यवाद आहे. तुम्ही आमच्या जीवनात आलात. असाच तुमचा आशीर्वाद, असाच तुमचा सहवास सदैव आमच्या सोबत राहतो. आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाहीये, आम्हाला कुठे सोडून जाणार. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सरांना, तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप मनापासून सहृदय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ करण्याच्या मागचा उद्देश हाच की कोणालाही हा मिळाला असेल, एकदा तरी अनुभव घ्या. काय असते परमेश्वरी सत्ता, आणि ती कुठल्याही निरपेक्ष भावनेने दिल्या जाते, कशी दिल्या जाते, याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आई आणि पप्पा. प्रत्येकाने एकदा अवश्य अनुभव. श्री स्वामी समर्थ.